उदार भक्त मला इको कमी कर. उदार भक्त त्रैलोकी मात जयांची केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ तिही लोकी. बोलविला रेडा चालविली भिंती सांग देवा ते उपदेशिती. केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ तिही लोकी. एका जनार्दनी समर्थते भक्त देव त्यांचा दास अंकित होय. केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ तिही लोके. पांडुरंगा करू प्रथम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपुएक. इनके पद वंदन करो नासत विघ्नेक. प्रथम ही गुरु को शीश नभाओ हरिचरणों में ध्यान लगाओ. मंगल भगवान अमंगल हारे प्रभु गुणशालारे. हे जय 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 सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती तो काकुलती तुझ लागे. आपुल्या बाळाशी धर्याता हाती न करी भजीती जनामध्ये जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे धीकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य त्रैजननी देवांची. लोकाभिरामं रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु
भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितोयन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती भोलेनाथ भगवान की उदार भक्त त्रैलोकी मात जयांची केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ ती लोकी प्रस्तुत भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता जमलेल्या भक्त भाविक व भक्तिमती मातांच्या समोर कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणकर यांचा हा 4 चरणाचा सर्वांच्या पाठाचा परिचयाचा गोड उत्कृष्ट विश्व माऊली विश्व संत माऊली ज्ञानोबाराय यांच्या खऱ्या स्वरूपाचं आणि गुणांचं यथार्थ वर्णन करणारा असा गोड अभंग मी सेवेकरता निवडला विठाला भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळींच्या बहुमोल सहकारी आणि भजनी मंडळ व मंदिर समिती व सप्ताह समितीचे सर्व कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नांनी तीर्थक्षेत्र भोलेनाथाच्या श्री क्षेत्र निंभोरा या नगरीमध्ये गीता जयंतीच्या महान पर्व कालावरती आणि भोलेनाथाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने चालत असलेला हा श्रीमद भागवत अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या सोहळ्यातील आजच्या या 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आली। या निमित्ताने आपण सर्व सज्जन श्रोत्यांची आणि भगवान श्री भोलेनाथाची सेवा करण्याचा योग मला आला तरी माझ्या दैवा कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आपल्या पुण्यवान पवित्र नगरीचं हे परम भाग्य आहे। जवळजवळ
51 वर्षाची सप्ताहाची परंपरा भगवान भोलेनाथाच्या कृपेने आपल्या गावामध्ये आज तागाय सुरू आहे. मागच्या वर्षी भव्य आणि दिव्य अशा प्रमाणामध्ये तुम्ही सुवर्ण महोत्सव साजरा केला. 50 वर्षाचा सुवर्ण महोत्सव, 25 वर्षाचा रौप्य महोत्सव, 12 वर्षाचं एक तप आणि आता अमृत महोत्सवाकडे आपल्या सप्ताहाची वाटचाल सुरू आहे. 75 वर्षाने येणारा अमृत महोत्सव तुम्ही सर्वांनी डोळ्याने पाहावा आणि तो साजरा करण्याकरता देवाने भोलेनाथाने तुम्हा सर्वांना भरपूर आयुष्य द्यावं, तुमचं आरोग्यही चांगलं ठेवावं. आणि भोलेनाथाला प्रार्थना करतो या गोविंद महाराजकडे बी फिरून पाय, कारण मला 300 ते 350 शुगर आहे. तुमच्या बरोबर माझंही आरोग्य चांगलं ठेव अशी भोलेनाथाला प्रार्थना करतो. आपल्या गावाचं परिसराचं हे जागृत असं भोलेनाथाचं स्थान आहे. बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी मी कीर्तनाला येत आहे. यही वर्ष हा सेवेचा योग. ज्यांनी मला फोन केला त्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो, सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो. थोडीशी थंडीची लाटही कालपासून सुरू झाली. मंडपाच्या मानाने समाज कमी आहे, पण बरं आहे. कालपेक्षा जास्त आहे का? विठ्ठल विठ्ठल या कार्यक्रमाकरता गावातून परिसरातून भाविक मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहेत. अरे हिमालयाच्या तोडीची ही सर्व गुणीजन महाराज मंडळी, उत्कृष्ट मृदुंगाचार्य विजय महाराज, गायन गंधर्व गायन सम्राट आमचे मुरलीधर महाराज, अनिल महाराज, राम महाराज, राजू महाराज, गावातील भजनी मंडळ, परिसरातील भजनी मंडळ, हार्मोनियम वादक, भालदार, सोपदार, विनेकरी सर्वांना धन्यवाद देतो. ज्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करीत आहात ते आदरणीय हरिभक्तीपरायण सायतकर महाराज. गोड अशी कथा आपण श्रवण करीत आहात. सकळ वैभव सांडावे गीता भागवत वाचावे, मागून या मधुकरी नित्य वाचावी ज्ञानेश्वरी, तुकया दासाचे जीवन गीता भागवत रामायण. सकळ वैभव सांडावे गीता भागवत वाचावे. हे बरं, श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत हे दोनही आपले धर्मग्रंथ आहे. देव, धर्म आणि देश हे टिकवण्यासाठी या कार्यक्रमांची आवश्यकता आहे. खरोखर
निंभोरावासियांना मी मनापासून धन्यवाद देतो. मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम ते साजरा करत असतात. रोहिदास साहेबांनाही वाटतं. सर्वांना धन्यवाद देतो. अभंग अतिशय गोड आहे. उदार भक्त त्रैलोकी मात जयाची केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ तीही लोकी. मायबाप हो, नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचा शपथविधीही झालेला आहे. हे जे राजा आहेत, या राजांना लोकांमधून निवडून यावं लागतं. परंतु ज्या राजाचं मी आज वर्णन करणार आहे, तो आमचा राजा म्हणजे सम्राट राजा आहे. त्या राजाचं नाव आहे विश्वसंत विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज. आमच्या राजाला निवडणूक लढवायची गरज नाही. आमच्या राजावरती अविश्वासाचा ठराव येत नाही, येणार नाही. की ज्या राजाची कीर्ती अरे 728 वर्ष झाले, पण आजही घराघरातून एकच आवाज येतोय, ज्ञानोबाराया माझ्या घराघरातून कान्याकोपऱ्यातून एकच आवाज कानावरती येत आहे, तो आमचा राजा म्हणजे सम्राट आहे. ज्यांची कीर्ती हो तीनही लोकांमध्ये फडकत आहे. उभारीला ध्वज एखाद्या पुढाऱ्याची, कोणाची कीर्ती, एखाद्या बेवड्याची, मग कोणाची कीर्ती. ते हे निवृत्त
ज्ञानेश्वर सोपान हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा। अरे 728 वर्ष त्यांना या वर्षी समाधीमध्ये बसून झाले। आम्ही 1986 साली आळंदीला शिकत असताना माऊलीच्या प्रस्थानच्या दिवशी आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा प्रस्थानच्या दिवशी आम्ही सर्व संस्थेचे विद्यार्थी मंदिरामध्ये प्रस्थानच्या वेळेला पावल्या खेळत होतो, नाचत होतो। त्यावेळेला आमच्या जवळ एक परदेशातला माणूस उभा होता आणि त्याने मला विचारलं, हु आर यू कॅप्टन? मला इंग्रजी येत नाही। हु आर यू कॅप्टन म्हणजे तुमचा कॅप्टन कोण आहे? मी त्याला सांगितलं, माय कॅप्टन इज ज्ञानोबा राय विठ्ठल। आमचा कॅप्टन समाधीमध्ये बसलाय। 728 वर्ष त्यांना झाले। पण आजही ज्यांची कीर्ती अजरामर आहे। पुष्कळ शेटे भाटे राजे रजवाडे झाले असतील, उदंडची झाले जन्मोनिया मेले, होनिया गेले रावरंक, त्यांचे नाव कोणी निघे चराचरी। अरे पुष्कळ झाले असतील श्रीमंत, शेटे भाटे पुढारी झाले असतील, त्यांचं नाव कोणी घ्यायला तयार नाही। पण आज 728 वर्ष त्यांना समाधी घेऊन होत आहे। ज्यांची कीर्ती तीनही लोकांमध्ये आहे, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची। अरे ज्यांचे सोहळे तुम्ही आम्ही मृत्यू लोकांमध्ये साजरे करत आहोत, नव्हे नव्हे ज्यांचे सोहळे स्वर्गामध्ये साजरे होत आहेत। तुका म्हणे गाजे वैकुंठी, या ही
गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, त्याच्यासाठी अगोदर काहीतरी करावे नंतर मरावे. भाऊ तो चप्पल बाजूला काढणे का ते कमी जास्त झाला ते आपलं काय काय गरज नाही. चप्पल काढ बाजूला. ढाला 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 का म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची ओरे कीर्ती मागे. तीनही लोकांमध्ये ज्यांचे सोहळे साजरे होत आहेत, मृत्यू लोकात, स्वर्गात आणि पाताळात देखील, शेष माथा वंदी पाय, अशी ज्यांची कीर्ती आहे ती विश्व माऊली ज्ञानोबाराय. त्या ज्ञानोबारायांनी 400 वर्षानंतर नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये जावं. आणि नाथ महाराजांना स्वप्न दृष्टांत द्यावा. नाथ महाराजांचे शब्द आहे, श्री ज्ञानराजे येवोनी स्वप्नात, सांगितली मात मज लागी. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. स्वप्न दृष्टांत दिला आणि सांगितलं, नाथराया अजान वृक्षाची मुडी कंठाशी लागली, येवणी अलंकापुरी काढावेगी. अरे माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुडी लागली, ती मुडी बाजूला करण्याकरता आपण पैठणावरून आळंदीला या. माऊलींनी समाधी घेतल्यानंतर 400 वर्षांनी नाथ महाराजांचा अवतार आहे. अरे 400 वर्षांनी ज्यांच्या स्वप्नामध्ये माऊली जात आहेत, त्यांची समाधी कशाची आहे? अरे त्यांची समाधी ही जिवंत आहे. ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानदेव घेतले दान, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीत. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार. नाथ महाराज पैठणवरून आळंदीला आले. माऊलीच्या समाधीजवळ भगवान सिद्धेश्वराचं पुरातन मंदिर. आळंदी हे गाव पुण्यभूमी धाम, दैवताचे नाव सिद्धेश्वर. भगवान सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ आले. नाथ महाराजांनी भगवान सिद्धेश्वराच्या समोर असलेला नंदी त्याला उठवला. उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिडा विवराची. जे कोणी आळंदीला गेले असतील त्यांच्या ताबडतोब लक्षात येईल. नंदीला उठवलं, त्या नंदीच्या खालून भुयाराई समाधीकडे जाण्याकरता नाथ महाराज आतमध्ये गेले आणि माऊलींच्या चरणावरती नतमस्तक झाले. श्री संताची या माथा चरणावर, श्री संताची या माथा चरणावर,
टांगण घातलं नाथ महाराजांनी. माऊलींनी डोळे उघडले, अजान वृक्षाची मुडी बाजूला केली. माऊली म्हणता, महाराज माझं तुम्ही अर्ध काम केलं, अजून अर्ध काम बाकी. काय काम आहे माऊली? माझा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्वीचा अति शुद्ध, तरी पाठांतरे शुद्ध अबद्ध. माझा ज्ञानेश्वरी ग्रंथ मुळातच शुद्ध आहे, परंतु कालाच्या ओघामध्ये तो अशुद्ध झालाय, पाठभेद झालाय. हा अशुद्ध झालेला ज्ञानेश्वरी ग्रंथ आपण शुद्ध करा, एवढंच काम आहे. नाथ महाराज म्हटली, माऊली मी पैठणावरून पायी आलोय, मला भूक लागली. त्यावेळेला झाले ज्ञानेश्वर वाणी, झाले ज्ञानेश्वर वाणी. केले सामग्री प्रत्यक्ष वाण्याचं रूप माऊलींनी घेतलं, सामग्री दिली नाथ महाराजांना. आणि नाथ महाराजांनी माऊलींना नमस्कार केला, ज्ञानेश्वरी घेतली आणि पैठणला आले. पवित्र अशा गंगेच्या काठी, गोदावरीच्या काठी अशुद्ध असलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ शुद्ध केला. आणि नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केल्यानंतर नाथ महाराजांना ज्ञानोबाराय कसे दिसले? परब्रह्म केवळ बोलतसे, मूर्तिमंत दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. परब्रह्म केवळ बोलतसे. आणि त्यावेळेला नाथ महाराजांनी विश्वसंत ज्ञानराज माऊलींच्या खऱ्या स्वरूपाचं आणि गुणांचं यथार्थ वर्णन केलंय. असे माऊलींच्या गुणांचं वर्णन करणारे कितीतरी अभंग त्यांनी त्यांच्या जीवनात केले. त्या अनेक अभंगांपैकी गोडासा अभंग मी सेवेकरता निवडलाय. नाथ महाराज विश्वसंत ज्ञानराज माऊलींच्या गुणांचं वर्णन करतायत. भगवंताजवळ 6 गुण आहेत. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेध, म्हणून तो भगवंत. भगवान परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. 6 गुण त्याच्याकडे आहेत आणि प्रत्येक गुण त्याने आपल्या भक्तांना दिलाय. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देवनी कर्णा हाती, कीर्ती दिगंती फाकविली. औदार्य नावाचा गुण कर्णाला दिला. औदार्य हा गुण सर्वांकडेच नसतो, सर्वांकडे नसतो. तो औदार्य नावाचा गुण फक्त कर्णाकडे आणि आमच्या माऊलीकडे. तुम्ही आपल्या जीवनामध्ये जे करतात तो धर्म करत असतो आपण. भोलेनाथाच्या मंदिराकरता पैशाच्या रूपाने जे आपण दान करतो तो धर्म आहे. एखादा भिकारी आपल्या दारी आला, तो आपल्याकडे भिकेची याचना करतो, आपण त्याला काय करतो? धर्म करतो.
जे अन्नदान आपण करत असतो तो आपण धर्म करत असतो, परंतु औदार्य हा गुण मात्र कर्णाकडे. एकदाचा प्रसंग, भगवान कृष्ण धर्माला म्हटले, धर्मा, अरे कर्णासारखा औदार्य कुणाचकडे नाही. त्याच्याकडे औदार्य नावाचा गुण आहे. धर्म म्हटला, देवा हे काय लावलंय तुम्ही? आम्ही आमच्या जीवनामध्ये काहीच करत नाही वाटतं. आमच्याकडे दररोज हजारो ब्राह्मण येतात. त्या ब्राह्मणांना पंचपक्वान्नाचं जेवण, वस्त्रदान, यथायोग्य दक्षिणा आम्ही देत असतो. आम्ही एवढं करतो तरी तुम्ही त्या कर्णाचंच वर्णन करताय. भगवान म्हटले, धर्मा, तू जे करतोय तो धर्म करतोय. औदार्य गुण हा फक्त कर्णाकडे. बस झालं देवा, त्या कर्णाचं सारखं तुम्ही वर्णन करता. भगवान म्हटले, काही हरकत नाही. दुपारी भगवान धर्माला असे बोलले आणि संध्याकाळी अचानक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. धो 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 पाऊस पडायला सुरुवात झाली. एका तासामध्ये तिकडे तिकडे पाणीच पाणी. रात्री 8 वाजता एका ब्राह्मणाची पत्नी मरण पावली आणि त्या ब्राह्मणाला, पत्नीला अग्निडाग देण्याकरता लाकडं भेटेना. जिथे तो लाकडं शोधायला जायचा, लाकडं ओले. त्याला वाटलं धर्मराजा फार धर्मात्मा आहे. धर्मराजाकडे आला, धर्मा, माझ्यावर फार दुःखाचा प्रसंग आलाय. अरे माझी पत्नी अचानक हृदयविकाराचा तिला तीव्र झटका आला आणि त्या झटक्यामध्ये ती मरण पावली. धर्म म्हटला, अरे अरे अरे, बरं बरं, काय यानं केलं? काही नाही रे धर्मा, तिला रात्री 8 वाजता अग्निडाग द्यायचा आहे. अग्निडाग देण्याकरता माझ्याकडे लाकडं नाही. धर्माने नौकराला सांगितलं, आत्ताच्या आत्ता याला लाकडं द्या. नौकरांना सांगितलं, महाराज, पाण्यामुळे, पावसामुळे सर्व लाकडं ओलीचिम झालेली आहेत. कोरडं एकही लाकूड नाही. धर्माने हात जोडे, भूदेवा माफ करा, पाऊस पडल्यामुळे सर्व लाकडं ओले झाले, मी तुम्हाला लाकडं देऊ शकत नाही. इथून तर निघाला. ऐका जरा लक्षपूर्वक. कर्णाकडे आला. कर्णा, माझ्यावरती अतिशय वाईट प्रसंग आला. माझी पत्नी काय की तिला अटक आला आणि त्या अटक मध्ये ती मरण पावली. कर्णाने देखील खेद व्यक्त केला, भूदेवा काय येणं केलं? सांगा, काय मदत करू? काही नाही, तिला अग्निडाग देण्याकरता लाकडं पाहिजे. कर्णाने नौकराला सांगितलं, ब्राह्मणाला लाकडं दे. त्याने तिकडून आरडोर सोडली, महाराज, सर्व लाकडं ओली झालेली आहे. कर्णाने सांगितलं, महाराज, पावसामुळे सर्व लाकडं ओली झाली. ब्राह्मणाने हात झटकला, हात तिचे. नाराज झाला ब्राह्मण. इतक्यामध्ये कर्ण म्हणतो, महाराज नाराज होऊ नका, आतमध्ये या. आपल्या राजमहालामध्ये कर्णाने ब्राह्मणाला आणलं. आपला जो झोपायचा पलंग होता सागाचा, गादी उचलली आणि सागाचा पलंग मोडला आणि त्या ब्राह्मणाला ती लाकडं, कोरडी लाकडं दिली. ब्राह्मणाने ती लाकडं घेतली आणि आपल्या पत्नीला अग्निडाग दिला.
सकाळी भगवान परमात्म्याला हे कळालं न सांगता तुम्हा कडू इत्यंतर काय धर्म. अरे रात्री तुझ्याकडे कुणीतरी एक ब्राह्मण आला होता असं मला कळालं. म्हणे हो. कशा करता आलता. देवा त्याची पत्नी अटक येऊन मरण पावली. तिला अग्निडाग देण्याकरता लाकडं घेण्याकरता आला होता, परंतु पाऊस पडल्यामुळे लाकडं ओलीचिम झाली. मी त्याला लाकडं देऊ शकलो नाही. धर्मा जरी तू स्वतः लाकडं देऊ शकला नाही, कमीत कमी चौकशी तर करायला पाहिजे होती. कोणाची. ब्राह्मणाची. की त्याने लाकडं आणले कुठून, त्याच्या पत्नीला अग्निडाग दिला कसा, कमीत कमी चौकशी केली का. म्हणे नाही. जा चौकशी करू नये. धर्मराजा त्या ब्राह्मणाच्या घरी आला. हो देवा, मी तुम्हाला रात्री लाकडं देऊ शकलो नाही, मग तुम्ही लाकडं आणले कुठून. धर्मा उदार असा कर्ण त्याच्याकडे मी गेलो. त्याने नौकराला सांगितलं लाकडं ओले झाले होते. मी नाराज झालो. त्याने सांगितलं नाराज होऊ नका, आतमध्ये मला महालात नेलं. आपला झोपायचा पलंग सागवानी त्याने मोडला आणि ते लाकडं मला दिले. त्या लाकडाने मी माझ्या पत्नीला अग्निडाग दिला. हे ऐकताच खरकन चेहरा उतरला धर्माचा, परत आला. भगवान म्हटले काय झालं. म्हणे कर्णाने त्याचा झोपायचा पलंग त्या ब्राह्मणाला दिला. भगवान म्हटले का रे ओ धर्मा. तुम्ही धर्म्या माणसा पण. ओ धर्मा, तुझ्याकडे पलंग नव्हता का रे. तुझ्याकडे पलंग नव्हता का. म्हणे होता. मग पलंग असताना तू त्या ब्राह्मणाला देऊ शकला नाही. तोच पलंग कर्णाने दिला. म्हणून धर्मा तुझ्याकडे औदार्य नावाचा गुण नाही. विठ्ठल अरे तो गुण फक्त कर्णाकडे. किती गुण आहे सांगू आणखी. एके दिवशी कर्ण रथावर बसून चालला. संध्याकाळचा टाइम होता आणि समोर एक ब्राह्मण आला. ब्राह्मणाने कर्णाचा रथ पाहिला आणि हात जोडले. कर्णा थांब, माझी एकुलती एक मुलगी, तिचं लग्न ठरलं. मुलीचं लग्न ठरलं, परंतु त्या मुलीच्या अंगावर घालण्याकरता दागिने माझ्याकडे नाही रे कर्णा. तेवढे देशील तर बरं होईल. इतक्यामध्ये योगायोगाने त्या दुर्योधनाची पत्नी भानुमती तिथे येऊन थांबली 2-4 सख्यांबरोबर. तिने कर्णाला पाहिलं, ती थांबली. कर्णाने मागचा पुढचा विचार न करता रथावून खाली उडी टाकली. धावत धावत भानुमतीच्या जवळ गेला. तिच्या अंगावरचे सगळे दागिने हिसकावून घेतले आणि त्या ब्राह्मणाला दिले. ब्राह्मणाने दागिने घेतले. ब्राह्मण निघून गेला. या भानुमतीला जो संताप आला ना, रागा संतापामध्ये ती महालामध्ये आली. आणि रुसायचा रूम होता. रुसायचा अनेक प्रकारचे रूम असतात, त्यामध्ये रुसायचा रूम मध्ये रुसून बसली. दुर्योधनाला येऊन पाहतो तर भानुमती रुसलेली आहे. डोळ्यातून पाणी वाहत आहे. दुर्योधन म्हणते काय झालं, का रडते. बस करा. तुम्ही विचारू नये, मी सांगू नये. काय सांगू नये, काय झालं सांग. अहो याला का मित्र म्हणावं का. मित्र असावा माणसाला. मित्राला घरापर्यंत आणू नये. जो आपल्या जीवाला जीव देत असेल त्याच्याशी मैत्री करावी. ते कोणतं पद म्हणता ना आता, कोणाव्यासारखा काय. दुःख अडवायला उंबरा सारखा. दुःख अडवायला उंबरा सारखा. मित्र बनव्या गारव्या सारखा. मित्र बनव्या गारव्या
एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. टाळी वाजवा यांच्याकरता. काही सामान्य मंडळी आपली, मी विनोदाने सांगत असतो, दुसऱ्याच्या नातवाचा मुक्कू घेण्यापेक्षा आपल्याच नातवाचा मुक्का घ्यावा. काय हिमालयाच्या तोडीची मंडळी आहे. या जिल्ह्यामध्ये फार फॅट निघालंय सध्या. मोठा सप्ताला की मोठा महाराज, मोठा गायक, चालले आम्ही उडत. यांनी 25 वर्ष 50 वर्ष तुमच्या गावात येऊन सेवा केली. मोठा सप्ताला की गेला महाराज उडत. फार फॅट आलंय सध्या जिल्ह्यामध्ये. उठवलं अरे मित्र असावा असा त्यांनी म्हटल्याप्रमाणे. भानुमती म्हटली याला काय मित्र म्हणावं का? दुर्योधन म्हटला झालं काय हो तुमचा तो मित्र कर्ण? तुम्ही त्याला इतका डोक्यावर बसवला, इतका डोक्यावर बसवला, पण झालं काय? हो, मी माझ्या सख्यांबरोबर संध्याकाळी फिरायला गेले असताना कर्ण येत होता. कर्णाचा रथ पाहिला, आम्ही थांबून गेलो. कर्णाच्या जवळ एक ब्राह्मणाला हात जोडून वारायला आणि म्हटला, कर्णा माझ्या मुलीचं लग्न ठरलंय, मुलीच्या अंगावर घालण्याकरता दागिने नाही. त्या ब्राह्मणाने त्याच्याकडे दागिन्यांची मागणी करताच या तुमच्या मित्राने मागचा पुढचा विचार न करता रथावरून उडी टाकली. धावत धावत माझ्याकडे आला आणि माझ्या अंगावरचे सगळे दागिने काढून त्याने त्या ब्राह्मणाला देऊन टाकले. मी नाही सहन करणार हे. दुर्योधन म्हणतो भाग्य समज, त्याने फक्त दागिनेच दिले. जर त्या ब्राह्मणाने मागितलं असतं की कर्ण मला एखादी बायको देणार आहे, त्याने जर बाई मागितलं असती ना, त्याने विचार केला नसता, तुला उचलली असती, त्या ब्राह्मणाला देऊन टाकली असती. दुर्योधन म्हणतो तुझं भागून गेलं असतं, माझं काय झालं असतं. ढाला ढाला